कर्नाटक दलित सेना जिला समिति बीदर की ओर से वर्ष 2024-25 के लिए अनुसूचित जाति अनुसूचित जनजाति योजना के तहत गरीबों के घरों के रखरखाव के लिए प्राप्त सब्सिडी का दुरुपयोग करने के आरोप लगाते हुए इसका विरोध किया गया और डीसी कार्यालय में डीसी को एक ज्ञापन सौंपकर मांग की गई कि उपरोक्त विषय के संबंध में आपके ध्यान में लाया जाए कि अनुसूचित जाति अनुसूचित जनजाति योजना 2024-25 के अंतर्गत गरीबों के मकानों की रखरखाव एवं सहायता हेतु आवेदन आमंत्रित किए जाते हैं। हमारे संज्ञान में यह बात आ चुकी है कि इन गरीबों के घर की मरम्मत के लिए आए पैसे का लगभग 4 माह तक दुरुपयोग किया गया है और अधिकारियों के समय पर ऑफिस नहीं आना, शरण योजना में रिश्वत लेना, विभिन्न योजनाएं रद्द करना और बाल श्रमिकों, महिलाओं और छात्रों को विभिन्न प्रशिक्षण प्रदान करने के लिए मशीनरी लूट रहे हैं। इस रिमोट कंट्रोल रखने वाले अधिकारी को तुरंत निलंबित करने के लिए आक्रोश व्यक्त किया गया। इस अवसर पर गुरुदास अमदालपाड़ा कन्नड़ के जिला अध्यक्ष थंडाज कोलार के जिला अध्यक्ष जॉनसन घोड़े के अलावा अन्य उपस्थित थे। संबंध में बसवराज जिला उपाध्यक्ष ने मीडिया से बात की। केपी न्यूज के लिए कैमरामैन पपुराज का कवरेज। ಸುದ್ದಿ ಸಮಯದ ಎಲ್ಲ ಪತ್ರಿಕಾ ಬಾಂಧವರಿಗೆ ಮತ್ತು ಮೀಡಿಯಾದವರಿಗೆ ನಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ದಲಿತ ಸೇನೆ ಪರವಾಗಿ ತಮಗೆಲ್ಲ ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳುತ್ತಾ ಇವತ್ತು ನಾವು ಈಗಾಗಲೇ 24x10 ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡ ಓಣಿಯಲ್ಲಿ ಅತಿ ಅನಾವೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮಳೆ ಬಿದ್ದ ಮನೆಗಳಿಗೆ ರಿಪೇರಿ ದುಡ್ಡು ಅಂತೇಳಿ ಸಹಾಯಧನ ರೂಪದಲ್ಲಿ ನಗರಸಭೆ ಪೌರಾಯುಕ್ತರು ಅರ್ಜಿ ಕರೆದಿದ್ದರು. ಅದರಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಅವರು 6 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಯಾವುದೇ ಥರದ ಸ್ಪಂದಿಸದೆ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಸುತ್ತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಕೂಡ ಇದು 3ನೇ ಬಾರಿ ಅವ್ರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಒಂದು ಸಲ ಬಂದಾಗ ದುಡ್ಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಬಂದಾಗ 15 ದಿವಸದಾಗ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಈಗ ಸುಮಾರು 6 ತಿಂಗಳು ಗತಿಸೋಗಿ ಪುನಃ ಮಳೆಗಾಲ ಬರ್ತಾ ಇದೆ ಕೂಡ ಆ 24x10 ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ಲಿ ಫಾರ್ ಬೆಲಂಗ್ ಫಾರ್ SC/ST ಇದೆ. ಆ ದುಡ್ಡು ಈ ಕೂಡಲೇ ಮುರಿದಂಗೆ ಜಮ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು. ನಮ್ಮ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ದಲಿತ ಸೇನೆ ಹೋರಾಟ ಪರವಾಗಿ ನಾವು ಬೀದಿಗೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಲು ಅನಿವಾರ್ಯ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ನಮಗೆ ತಿಳಿಸುತ್ತಾ ಈ ಕೂಡಲೇ ಅವರ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಬೇಕಂಥೇಳಿ ನಗರಸಭೆ ಆಯುಕ್ತರೇ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಬಸವರಾಜ್, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ದಲಿತ ಸೇನೆ, ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ, ಕರ್ನಾಟಕ ದಲಿತ ಸೇನೆ.